नमस्कार, इनसाइड स्टोरीकडून मी रेश्मा शिंदे पुन्हा एकदा. काल चिखलदराचा आपण देवी पॉईंट पाहिला होता अर्धा तास, तसा पुढचा भाग बघतोय आपण. चिखलदरा हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामधील टुरिस्ट पॉईंट आहे, म्हणजे हिल स्टेशनच आहे आणि खूपच सुंदर वातावरण आहे. इथं तिन्ही ऋतूमध्ये तुम्ही जाऊ शकता. आम्ही गेलो होतो पावसाळ्यामध्ये, तर इथं आपण देवीच्या मंदिरात गेलो होतो. देवी पॉईंटच्या देवीचं शूटिंग घेता आली नाही, कारण तिथं नियम असल्यामुळे त्यांनी अलाउड नाही केलं. पण जेवढं होईल तेवढं मंदिरातला मी तुम्हाला सीन दाखवला. एका सुंदरशा गुफेमध्ये देवी माता, गुफेमध्ये तुम्ही देवीचं मंदिर पाहिलं आणि अक्षरशः ते गुफेच्या दगडातून, मोठ्या डोंगरात देवीच्या गुफेमध्ये डोंगरामध्ये बसलेली आहे. त्या डोंगराच्या दगडाच्या डोंगरातून देखील पावसाचं पाणी झिरपतंय. माझा ओंकार तुम्ही बघितला, त्या पावसाच्या पाण्यामुळेच पाय स्लिप होऊन पडला. फोटो काढण्यासाठी खूप सुंदर सुंदर पॉईंट आहेत. त्याच्यामुळे पॉईंट बनवलेले आहेत, सेल्फी पॉईंट बनवले आणि अत्यंत सुंदर खूप मोठी दरी आहे. चिखलदराचा देवी पॉईंट आहे. या देवी पॉईंटवरच आपण पुढे गेल्यावर पाहिलेलं आहे की एकाच जागेवर अक्षरशः सुंदरसा असा पप्पाने उचललं ना तुला, आनंद मेळावा भरलेला असतो. तिथे मुलांसाठी बघितलं हे राईड करायला मिळते. ही राईड आणि इतर सगळ्या गोष्टी आपल्याला करायला मिळतात. मोठे मोठे आनंद पाळणे आहेत, जहाज आहेत, लहान मुलांना उड्या मारायला जम्पिंग ट्रॅक आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व गोष्टी इथं तुम्हाला पाहायला मिळते. आमच्या टीममधले लोक इथं बघितले तुम्ही राईड करतायत. आम्ही इथं छान मक्याचं कणीस देखील खाल्लं. ओंकारनी कारची ड्राईव्ह केली, जम्पिंग ट्रॅकवर जम्प मारल्या आणि आम्ही इथे छानशा फुलांच्या कॅप खूप सुंदर बनवलेल्या होत्या हातांनी, ते घालून देखील फोटो शूटिंग केलं. आणि तुम्ही पाहू शकता की इथं खूप खूप आनंद मिळतो. आम्ही छानशा एका बोटमध्ये बसलो, ओंकार आणि मी. नागपंचमीच्या जवळपास आम्ही या ऋतूमध्ये या छानशा सणामध्ये गेलो. म्हणतात ना, नागपंचमीच्या सणाला झोका खेळला पाहिजे, तर आम्ही वेगळ्या प्रकारचा झोका खेळला आणि तो म्हणजे छानशा बोटमध्ये झोका खेळलेला आहे. खूप खूप आनंद मिळाला. माझा ओंकार पण खूप खुश झाला आणि मला पण एवढ्या मोठी असताना खूप आनंद मिळाला. माझ्यासोबत अनेक लोक होते टीमचे, त्यांनी देखील इथं चिखलदऱ्याला खूप एन्जॉय केला. आणि आपण सुद्धा कधीही, हिवाळा असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, कोणत्याही ऋतूमध्ये जा. चिखलदऱ्यामध्ये तिन्ही ऋतूमध्ये तुमचं स्वागत आहे. इनसाइड स्टोरी चिखलदऱ्याच्या आणखीनही काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर आमचा हा प्रवास तुम्ही तुमच्या सोबत शेअर करते, तर तुम्ही आमच्यासोबत चालत राहा, बघत राहा हा चिखलदऱ्याचा प्रवास आमच्यासोबत. धन्यवाद.